नमस्कार. आज आपण आलेलो आहोत इंद्रधनु विलेज मध्ये अशा एका बंगल्यामध्ये की जो बंगला पूर्णपणे रेडी बंगला आहे आणि ज्यांना रेडी बंगल्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यांनी डेफिनेटली हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यावरती तुम्ही तुमचं शिक्कामोर्तब जरूर करू शकता. हा बंगला खरं तर आपलं सगळ्यात पहिलं बुकिंग म्हणजे इंद्रधनुमध्ये झालेलं पहिलं बुकिंग मिस्टर अँड मिसेस सरवटे यांचा बंगला आहे. नुकताच माझा 96A आणि B असा जो व्हिडिओ मी टाकला होता ज्याच्यामध्ये 5 गुंठ्याचा प्लॉट आणि तो एक मोठा बंगला, ज्यावेळेला तो व्हिडिओ त्यांनी माझा प्रत्यक्ष पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला की आम्हाला मोठा बंगला हवा आहे, आम्हाला कुठेतरी 3 BHK बंगल्याचं आमचं स्वप्न आहे. तेव्हा हा जो बंगला आहे म्हणजे ज्याचं नुकतंच त्यांनी 1-2 महिन्यापूर्वीच पोझिशन घेतलेलं होतं, तेव्हा हा बंगला आपण रेडी बंगला पूर्णपणे काढूया आणि तो 3 BHK बंगला आपण घेऊया, ज्याच्यामध्ये 3 BHK बंगल्याचं त्यांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आणि आता हा बंगला पूर्णपणे रेडी बंगला म्हणून अवेलेबल आहे, ज्याचं नुकतंच 2 महिन्यापूर्वीच पोझिशन घेतलंय. हा बंगला कसा आहे आणि किती स्क्वेअर फुटाचा आहे, याचा प्लॉट किती आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. चला माझ्याबरोबर. या बंगल्याची सुरुवात सुद्धा प्रशस्त असा वरांड्यातनं होते. मी आता तुमच्या समोर वरांड्यातच उभा आहे. मोठा वरांडा आहे जो आपला पूर्वीतला कोकणातला पडवी कन्सेप्ट, आता नवीन अडॅप्टेशन म्हणजे वरांडा. बंगला आतमधनं कसा झालाय तो पाहूया या माझ्याबरोबर. बंगल्याची सुरुवात प्रशस्त अशा हॉलमधनं होते. हा हॉल चौरस हॉल आहे. त्याच्यामध्ये सागाचा सोफा सेट आहे, त्याचबरोबर 2 चेअर पण आहेत आणि सेंटर टेबल पण आहे. हॉलमध्ये पण क्रॉस व्हेंटिलेशन आहे, 2 मोठ्या विंडो आहेत आणि त्याचबरोबर डोर पण आहे. टीव्ही युनिट आहे, 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही आहे. असा हा हॉल फर्निचर सहित सुसज्ज आहे. इथून थोडंसं पुढे आलो की किचन आहे. या किचनमध्ये पूर्ण 8 फुटाचं मॉड्युलर किचन आपण केलेलं आहे, जी आपली प्रोमक्राफ्ट इंडिया कंपनी आहे, ज्याच्यामध्येच म्हणजे या फॅक्टरीमध्ये दापोलीची जी फॅक्टरी आहे याच्यामध्ये हे संपूर्ण उत्पादन केलं जातं आणि असं दर्जेदार उत्पादन या ठिकाणी दिलं जातं. त्याचबरोबर एक बाहेर जायला डोर आहे, म्हणजे तुम्ही किचनमधनं बाहेरही जाऊ शकता. तुमचं जर किचन गार्डन असेल तर या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बाहेर उतरू शकता. आणि याच्यामध्ये एक निश एरिया असा आहे की ज्या ठिकाणी एक फ्रीज करता छान सुंदर अशी जागा झाली. किचनमधनं बाहेर गेलो म्हणजेच हॉलमधनं आपण पुढे एंट्री केली की या ठिकाणी आपली मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मध्ये आत आल्यानंतर तुम्ही पाहिलं तर भरपूर सूर्यप्रकाश आहे, कारण क्रॉस व्हेंटिलेशन आहे, 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहेत. त्याच्याच बरोबर क्वीन साईजचा बेड आहे. त्याच्यानंतर 3x7चा वॉर्डरोब आहे आणि बेडच्या लेफ्ट साईडला ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेला आहे. याच्यामध्ये अटॅच टॉयलेट पण आहे, टॉयलेट पण प्रशस्त आहे. ह्या बेडरूम मधनं बाहेर आलो आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये प्रवेश केला की ही आपली गेस्ट बेडरूम आहे. ही गेस्ट बेडरूम सुद्धा भरपूर सूर्यप्रकाश, कारण क्रॉस व्हेंटिलेशन आहे. इथे सुद्धा संपूर्ण फर्निचर सहित म्हणजे क्वीन साईज बेड, त्याचबरोबर 3x7चा वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल सुद्धा या ठिकाणी आहे. इथून म्हणजे या बेडरूम मधनं आपण बाहेर आलो की जर तुम्ही हॉलमध्ये पाहिलं तर याची जी हाईट आहे ती सेंटरला 16 फूट आहे. त्याच्यामुळे आतमध्ये हवा खूप चांगली खेळती राहते आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चिऱ्याची जी खासियत आहे की ज्यावेळेला उकाडा असतो त्यावेळेला आतमध्ये थंड आणि जर हिवाळा असेल तर आतमध्ये उबदार असतं. हा जो पर्टिक्युलर बंगलो आहे हा 780 स्क्वेअर फुटाचा, ज्याला इंडिव्हिज्युअल पार्किंग, त्याचबरोबर ह्याचा जो प्लॉट आहे तो मोठा प्लॉट म्हणजे 2700 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे. या बंगल्याची जी किंमत आहे ती 59.5 लाख म्हणजेच 59,50,000 अशी याची प्राइस आहे. ज्यांना रेडी कन्सेप्ट आवडतो, ज्यांना रेडी बंगला हवाय, अगदी उद्या राहायला जायचंय, त्यांनी या बंगल्याचा पर्याय अवश्य निवडावा. धन्यवाद.